देशभरातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक ज्या मान्सूनची आतुरतेनं वाट पाहत आहेत, तो मान्सून आता अगदी दारात येऊन ठेपलाय। पुढील 24 तासात नैऋत्य मान्सून केरळमध्ये अधिकृतपणे दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेली आहे। केरळमध्ये मान्सूनची एंट्री झाल्यानंतर त्याच वेगाने महाराष्ट्राकडे मान्सूनचा प्रवास सुरू होणार असून राज्यातील अनेक भागांना मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। सध्या राज्यातील वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय। अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली असून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळतोय। भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालंय। हवामान प्रणाली वेगानं सक्रिय होत असून 4 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पूर्ण क्षमतेनं कार्यरत होईल अशी शक्यता सध्या व्यक्त केली जाते। त्यानंतर पुढील 4 दिवसात मान्सून हा तळ कोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे। कोकण मार्गे मान्सून मुंबईत पोहोचेल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे। सध्याच्या अंदाजानुसार 10 जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान मुख्य मान्सून येण्यापूर्वीच राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर हा चांगलाच वाढलेला आहे। कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासात अतिवृष्टीसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानातही घट झालेली आहे। मात्र यंदाच्या मान्सूनबाबत एक चिंतेची बाब देखील समोर येते आहे। प्रशांत महासागरात सक्रिय झालेल्या एल निनो परिणामामुळे यंदा पावसावर परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे। भारतीय हवामान विभागाने देशातील पावसाचा अंदाज कमी करत तो 92% 90% खाली आणलेला आहे। त्यामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकीकडे मान्सूनच्या आगमनाची उत्सुकता तर दुसरीकडे कमी पावसाची भीती, अशा दुहेरी परिस्थितीत आता बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या आहेत।